मला काय समजत नाही, तुम्हीच बघा काय. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. आय वॉन्ट जस्ट बेस्ट प्लीज. Some sound, please. Give me some effects. Generator is getting noisy here, you know. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. अरे एवढा त्रास झाला मला, राग काढी देतात मी. काय हो? अरे रोवलं ठेवले कोंबडी. रोवलं राजा गोवा दिसायचं बोलले दादा. रोवलं ठेवले कोंबडी, आता कर्णू हिथं ठेव की तिथं ठेव. रोवलं ठेवले कोंबडी, आता कर्णू हिथं ठेवू की तिथं ठेवू. अरे चांगल्या बोले असं आहे आपल्या सुट्टी आहे. सकाळचू राजन बुवा सप्तसुरांचा भाष्य. आज म्हणून एका बाजून पोपटी झेंड्यात नाही गेला पाहिजे. राजू बुवा असं कारखान परकार येणार जे भाडं बघित राहायचा. स्वागतम स्वागतम स्वागतम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. महाराष्ट्रात कौशल्यांचा लाभ दिलेल्या शाहू फुले आणि आंबेडकर या सर्वांना नमस्कार करून अवघा उत्साह हिंदुस्थानमध्ये आपल्या अश्वाच्या टापाची प्रार्थना करतात. आणि तो संग्राम संग्राम मल्हारराव होळकर सगळं चालू झालं ना की आवाज येत नाही. एकदम झालं ना चटणी बरोबर आहे, मीठ बरोबर, पण मसाला बरोबर नाही एवढं लक्षात. शक्य तुला तर मंडळी असेल तर आयोजक विठ्ठल असतात. आणि हे दुसरं वर्ष आहे लागोपाठ की आज मला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिलेली आहे. आदरणीय सन्माननीय माननीय ज्याने 23 वर्ष शक्यतुरा केला, आज त्या गावामध्ये नमन आहे, शक्यतुरा आहे. आणि असे लोककलेचे पायी, लोककलेचे ज्ञाते आणि लोककलेचे जाणते आदरणीय सोनू माऊली वाजे, सोनू बाबू वाजे आणि त्यांचा पूर्ण परिवार एकत्र कुटुंब पद्धती आहे. आज वर्षावळ आहे,
वेगळे वेगळे झालेले आहेत आणि त्याच्यात एक उत्तम उदाहरण म्हणजे कुटुंब आहे. तुम्हाला शाहिरी मनाचा मुजरा करून ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. माननीय वस्तात म्हणजे गणेश लांबोरे आलेले आहेत आज आणि भैया सामंत यांचे कट्टर समर्थक राईट हँड म्हटलं जातं ते तुकाराम दादा यांनी आमचे घराण्यातील आमचे गुरुबंधू आमचे शाहीर शशिकांत गुरव भावापुर आम्ही त्यांना म्हणतो पुरवले. पंकज हाणेकर आलेले आहेत. डीएसपीचे अनेक गाणी तुम्हाला हिट दिलेली आहेत. ते पंकज हाणेकर या ठिकाणी या गर्दीत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र मंगेश वरक आमचे गाववाले महेश कांबळे दिनेश भांडारवे माऊली आहेत. शाही राम शेळके आहेत आणि दाभोळे गावची मंडळी अनेक आहेत. कणकाळी गावची मंडळी आहेत. रुपेश गोरे खेडवरून आलेले आहेत आमचे मित्र. आमचे अनेक कार्यक्रम झाले असे आदरणीय आणि एक वरिष्ठ शाहीर मनोहर सुकम माऊली या ठिकाणी आहेत. देवरूख शाखेचे ते खजिनदार आहेत. समन्वय समितीमध्ये आहेत. सेनेचे ते संपर्क प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र आणि प्रतिस्पर्धी शाहीर दिनेश सलगले आहे. शक्तिवली बुवा मित्र जयेश आमटे आहेत. गोवेगावची मंडळी आहेत. नागेदादा चौगले सगळे आहेत. 2 मिनिटं द्या मला. त्याच्यानंतर इथं विराज झोरे आहे. कोरोसला अमित झोरे आहे. सुरज कोलापटे संतोष लांबोरे सचिन कोलापटे आणि सगळी मंडळी आहे. सर्वांना मानाचा मुद्रा करून माझ्या गावची मंडळी आले आहे. सर्वांना ज्या मानाचा जय मल्हार आणि नमस्कार आणि कार्यक्रम सुरुवात करूया. आता मी आणि जनरेटर दोघांनाच ऐकायचं तशी बरं. हे आले आले बोललो मी जर खोटा बोललो तर माईक पण पडेल आणि हे 5 मिनिटात माईक पण पडला ना हाजू कर ऐक बोला मी खोटा बोललो हे बोललो बोललो जर मी खोटा बोललो तर माईक पण पडेल. माईक अर्धा तास बंद पडला आणि बोलते आता सत्याची कांडर असलं तर माईक बंद पडेल. सत्याची कांडर आली तर आता असाय चांगला मनोबुवा हातच्या कांकराला आरसा कशाला. आता तुम्ही मला बोलशील की लांबरे बुवा असा बोलतो. आता ह्या माझं पण जायचंय. आता सगळं जायचंय पण मी बोलणार होतो माईक बंद पडलं म्हणून पटाय बोला आता काय लक्ष असू द्या. जोडून माझे दोन्ही तुमच्या चरणी विश्वंभर. जोडून माझे दोन्ही तुमच्या चरणी विश्वंभर. अवधूत चिंतन दत्त दिगंबर. प्रणाम घ्यावा हो गुरुवर. प्रणाम घ्यावा हो गुरुवर. प्रणाम घ्यावा हो गुरुवर. प्रणाम घ्यावा हो गुरुवर.
तुझ्या चरणी
या ठिकाणी अर्थातच माझे डीएसपी टीम आलेले आहेत आणि रोशन रावण आलेले आहेत आणि गाडीकर आलेले आहेत. त्यांनी कोकण नाचवला, ज्यांच्या गवळीने कोकण नाचवला, त्यांच्या गळ्याने कोकण नाचवला. माझा पक्कड गाडीकर आले. कृपया सर्वांनी एकदाच टाळ्या वाजवा. माझा पक्कड गाडीकरांना 500 रुपयाचा पारितोषिक आणि ते बोलतात असं म्हणा पैसा आलं पैसा आलं. प्रकाश मराठे माझे चाहते वचा वचा बोलू नको. 151 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांचं म्हणणं फरमाईश. या ठिकाणी आयोजक संयोजक आदरणीय चंद्रकांत सोनू वाजे या सुरू ढोलकीपटूसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सोनू वाजे या आमच्या यजमानांकडून या आमच्या आयोजकांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवलाई देवी नाथ मंडळ शाखा रवळणा यांच्यातर्फे आभार. संतोष झोळे आणि मंगेश ओरक माझा निर्माता, माझ्या अनेक गाण्यांचा निर्माता, माझा दोस्त, माझा मित्र संतोष झोळे याच्या घरी उद्या हरचरी या ठिकाणी वारी आहे. शारदा देवी धनगरवाडी प्रतिस्पर्धी शाहीर संजय जुदाम आहे. 201 रुपयाचं पारितोषिक आहे. सरपंच ग्रामपंचायत मोर्डे करंबेळे तर्फे देवळे तसेच संगमेश्वर तालुका युवा सेना सचिव आदरणीय सन्माननीय प्रदीपजी घोळ माऊली पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आणलंय. माऊली मानाचा जय महाराष्ट्र. वाढ वडिलांची वहिवाट ही कविता घेण्यासाठी आमचे मित्र यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आणलंय. आणि श्याम शितप आलेले आहेत. युट्यूबवर आमचे आहेत. तिकडे तिकडे चर्चा फार 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. चला 2-3 पारितोषिक ऐका हो गप्पा सांगतो. आता काही जनरेटर बनवायला माझं पण काढेल त्याचं पण काढेल हे बोललं. अहो पण एवढं कसं 2 मिनिटात होईल. मी जर खोटं बोललो त्यांचं नाव पहिल्यांदा लय भारी असतं. आणि माझ्या ढोलके पट्टू आणि माझे कीबोर्ड आणि माझे नमानाचा फी बघतो मला एकदम आणि माझे कीबोर्ड मास्टर जा तुझ्या अंगाची मला सध्या भिडून समजून सांगतोय. आणि असे बोलून नारद मुनी म्हणले जाऊया आपण ब्रह्मदेवाकडे. मग आता वाटतं ती पाहता ही सगळी गंमत. आणि आधी माहीत तर बोललेलं तिकडे अजून गेलेलाच नाही. तर 5 मिनिटात घंटात माहीत पण पडल आणि माहीत पडला पुढचं काय का खोटं बोलायचं राजाजी बा कॉपी करायची. तर करोना तर भारी होता की नाही सगळ्या मुली को अजून आहे माझ्याकडे करू जिकडे तिकडे चर्चा फार अरे म्हणे सर्ग तिथला हिरवागार. हे म्हणाले की मंडळी की माझ्याच बारीला दाखवण्याचे गण फेमस होतात आणि मी त्यांच्या लक्षात आणून मीच दिलेला आहे. मान्य मीच केलेला आहे की म्हटलं माझ्यासाठी नक्की 4 महिना आणि हा माणूस एकदम भारी आहे बघा. एक माणूस चांगला किती पण बारीक आपण शेवटला आरतीला येणार 4 तास भेटलं हसून बोलणार हात मिळवणार. मनात त्यांच्या काय असतं माहिती नाही पण वर्ण भारी. पण ह्यांचा काय प्रॉब्लेम ह्यांच्या हातात काय नाही बोलवता धनी त्यांचा वेगळा आहे आणि त्यांचं मन ऐकत होतो. बाकी माणूस 1 नंबर आहे ते मला बोलले. मग वरच्याशी बोलणाऱ्या बरोबर बारी करा
म्हणजे त्यांच्या मनात काय आता हळूहळू मला काय लागलेला आहे तसं काय मी फुला नव्हत वायसवायच असेल पण शाप फुला नव्हत त्यांच्याकडं आईचा फेमस झाला अजून दुसरं नाव राहिलं गणवाने वालपणी वडिलांचं वर्णन त्यांच्याच वारीत बोललेलो कोणतं पण यांच्याच वारीत बोललेलो ह्या यांच्या वारीत नाही बोललेलो अरे तिकडे चर्चा फार आलं पैसा आलं बघ पैसा स्वर्गावर तिथं तू जाणार कधी स्वर्गावर तू जाणार कधी हे काय बोललं की बुवापेक्षा मी भारी त्यांचं तरी बोलू शकतो असं बोललं ना बुवा फुले रे फुले जोशा फुले नवगणाचं गोदायचं आयुष्यभार गातायचं शाही राजा शिकव मी तुम्हाला वाईट काय बोललो तुमच्या लेखणीची जेव्हा तारीफ करायची असेल प्रशंसा करायची असेल किंवा प्रशंसा केली काही चुका असतील त्या इकडे तिकडे केल्या तुम्हाला गाणी कोण लिहून देतो तुमचा कवी आई वडील असतात बहिणी वडील असतात मी सांगतो कुठले कुठले असतात आणि ती चालतात म्हणजे आमच्या घरात आया बहिणी नाहीत आणि तुमच्यावर जरा बोललं की माझ्या बापाला काय बोलायचं नाही मी तुझ्या कपडे फाडी तुझ्या बापसान दिले कपडे फाडायला काय बापसान दिले या मी इकडे घेतलं 2100 रुपये त्याचा 50 रुपये करून द्यायला मागे हे कपडे कसं फाडून देईल बरं मी चालीन देतो त्यांनी येऊन तर बघा फडाय का भरात नाही तुकडा वाटला म्हणून पाहिला गुच्छ असा कपडा भरायला खायचं का वेळ कपडे भरायचं साम दाम दंड भेद आपण ऐसा आता अरे गावठी बोलताय मेरे को खुला समजा खोटा मारायचा नाही खोटा मारायचा नाही अरे राजू लागो रे राजू खोटा मारायचा नाही अजून कमरेच्या खाली पण नाही गेलाय कमरेच्या वर पण नाही मध्येच आहे पण घरघरून टाकेल बघा नाच करायचा आई लव यार मेरे तुमको देखा मैं पागल हो गया मतलब फट्टा वालायचा नवगणाचं गोंगायचं सुखार राजायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवत वाजायचं पैसा आता नाही
दादा येडगे भैया समोर यांचे कट्टर समर्थक आणि आमचे मित्र ज्यांचे अरब देशाशी संबंध आहेत असे आमचे दादा येडगे तुकाराम येडगे रंगवली 1001 रुपयाचा पारितोषिक. जा सजना तुमको भुला दिया अरे वादा किया हंसाने का अरे मुझको भुला दिया जा सजना तुझको भुला दिया. आपण कसा गावते भगवान तो सत्य भाषा आपण गावते भेडी गावते असं काय गावठी पण करते लाल पण करते काय हा कसे जायचं बरोबर बोलतोय. गला रे बापा तुझा असा या ठिकाणी गावडे गावली तुम्ही काय रेकॉर्ड करायचा पुढच्या वर्षी. नाता गला रे बापा तुझा असा फुला भोवती घालून गिरक्या अरे फुला भोवती घालून गिरक्या फिरतो भुंगा जसा नाता गेला अरे बापा तुझा असा अरे नाता गेला बापा तुझा असा.
बोला ना लागला बापा तुझा असा. अरे फुला भोवती घालून घिरक्या हा फिरतो भुंगा जसा लागला बापा तुझा असा. सप्तसुरांच्या वाच्यानु ओ वाच्यानु फट्ट बोलायचं नाही, फट्ट बोलायचं नाही. अजून बघतो काय होता ये जरा म्हणा एक पुढचा म्हणा 2 3 अरे 4 5 6 7 8 आणि 9 अरे पुकारा बोलताय पुकारा बी ऐसा बोलताय. आता जाऊया हॅलो हॅलो तर काय मला वाईट नाही बोललेलं. 2च गोष्टी बोललं कपडे फाडी तर मी काय बोललो तुमच्या वापसाचं नाही मी फाडलं को देगा नाही. तुम्ही येऊन बघा मी खूप छान एवढंच आपल्याला तेवढं देतात. नाहीतर एकदा माझ्यावर कबड्डी घेऊन दाखवा नाही ध्यान घरात ठेवला तुमच्या सांगून आपल्याच चालतं. लांबरे बोला ह्या बोलायला नको त्या बोला नको. लांबरी मध्ये लगेच म्हणतात ताट होतो. अरे तुझे बोला ताटच बोला असं बघा. बुवा आता गोविंदाचा पाठ आहे हवा आता बारी झाली म्हणजे गवळण बोलाय तर काय त्यांचं म्हणणं हे बाबा बरोबर आहे ना. आम्हाला थांबून गणपत थांबवर आहे टोपीत त्या पुढे नाही ठेवले त्यांचं असं बांधणार तर म्हणतात लय समान बालपणाची अंगणाची होती कायम कोणी बाला बाला पितळी म्हणून पातळ झाला कोला टाकला बोला मानव करायला सगळं मला वाढींच्या बोलायचं नाही आणि माझी कॉपी पण करायची नाही. बालक बालपणाची अंगणाची होती कायाही कवली होती कायाही कवली याची दिसली मग खाली झाले. मी म्हणतो हे कसं वास काढ्यात बघा बघा सोपं सांगतो सोपं. आणि मला म्हणतात बोलू नको. दादा बोलला की दादा म्हणता दादा बोलला हातात ज्ञान घ्या हातात ज्ञान घ्या का घ्या मग शाही संपत किती दिवस हे दुसरं काय नाही. हा म्हणतो एवली उली होती कवली कवली होती तेव्हा झाली पिवली. पण हे जवळ हे पिवलीच्या जवळ जायची गरज काय होती. जवळ जाऊन हा एवली उला आहे पिवला झालेला आहे मग जवळ गेलेला दिसल. अरे एखाद्याला नाद असावा पण हसला ना असं ना सांगला ह्याच्यात मी काय वाईट बोललो. मी वाईट बोललो तर ह्यांच्याही पुच्छा मारा मी काय खोटं बोलणार. तर एक भाग ते वेळा बघ घ्या गमती नाही सगळं गमती नाही. दुसरा दिवस ना ऋषी पंचमी गवर 2 दिवसा नाही वाटणी करायची नाही. झाली गंमत अरे झाली गंमत झाली गंमत झाली गंमत झाली गंमत. गोष्ट कायमची लक्षात ठेवली गोष्ट कायमची लक्षात ठेवली. जेव्हा झालेली कानाची पिवली तेव्हा बाजूला बसून जेवली. एवढा जवळ करायची नाही. जेव्हा झालेली कानाची पिवली
तुमचा 90% आवडला आपल्याला. गट छान होता. मला वाटतं आज तुम्ही काय झालं माहिती मंडळी, काय होतं माझा होता मला तुम्हाला सांगतो कसं. ह्याला फक्त एक नारळ द्या, काय मात्र आज दोन पडता कामा नाही. माझा माझ्यासोबत जनरेटर सेम माझ्यासारखा आवाज. काय होता फोनसोबत झालं मला 4 बार. फोनचं म्हणणं बरोबर आहे, जर काय भेटतात तर मुंबईलाच भेटतात, गावाला एवढं नाही भेटत. काय जो काय माहिती भेटतील पण हळूहळू भेटतील. तर गंमत काय झाली, तिसरी बारी मी बोललो. मी काय बोलतो ना, जशी माझी आधी माया जाय तसा नंबर एवढा झाला. 5 गिअरची गाडी आणतो, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि एक टॉपचा. जसं जातील आमचं तसं जायचं, नाही तर आपली गाडी तशीच ठेवायची. काय बोलायचं नाही, उगाच वाईट तर कशाला बोलावं. नाही तर नंतर काय म्हणतात, शक्तीवाला एवढा सरळ गेला आणि तुरेवाला उरमट. आता आमची एवढं आता ही काहीतरी 16वी 17वी बारी आहे, काय सगळ्यावर मी आगावगिरी करतो आणून बघा येतो नाही करत तसं. पण ह्या आगावगिरी करतात, मग याकडे चांगली बारी करतात आणि काय बोलतात तेवढं गोड आणि गाणी जो वाईट. मी म्हणतो मला मारताय की माझं कौतुक करतायत, शेवटपर्यंत समजलं ना हो. आणि असा एकदा बसलो तर प्राणी मात्र लावली होती बारी आणि हे बोलतात गोड गोड आणि गाणी जो वाईट. मी म्हणतो आता करू काय, वाईट बोललं तर पब्लिक बोलणार आणि म्हणत असल्याची बारी लागली 4थी. मग हे काय तयारीत नव्हतं, मी जो आरपार करू लागलो. शाप झालं आन्सरला शाप. त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, प्राणीमित्राच्या बारी झाल्या तर दुसऱ्या दिवशी आता फोन केला होती. यांचा आणि माझा मित्र कॉमन आहे, असा स्वभाव पण आमचा सेम सेम आहे थोडा थोडा. तर सांगतात काय नाही का आमच्या काहीच नाही जुन्या काय हेंगडं काय म्हटलं पंडाव बोलतात तयारी करू. आज मी घाबरलो होतो, म्हटलं आज काहीतरी तुफान असेल, पण आवाज मोठा केला नाही. पण काय काय एवढा काही जमला होता. आज मग मजा जाणार आहे. पैसा नाही संतोष प्रधान माऊली याच करून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचं म्हणणं आहे की राज ठाकरेवरतून एक गाणे छत्रपती शिवाजी महाराज युवा मित्र मंडळ देवरूख कोलेवाडी गाणं माझ्या बालपणी. ओके 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाडवळणी, कोसोमैला दूर चालुनी दगड धोंड काट्यातून त्या वाटेरी माझ्या वडिलांनी, त्या वाटेरी माझ्या वडिलांनी आणीला तुला. आता गुहांच्या बारीची ओळख मी देतो आहे, त्या भागाला भागाचा आहे. शायर घ्या. सारी दुनिया प्यारी पर तू है सबसे प्यारा. हे झालंय. त्याच्या आधी एक प्रमेश घेतो नंतर. का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी हे कान. तुम्हाला मतदान देणार शाहीर. तुम्ही ज्याप्रमाणे उत्तम छान प्रकारे वारी केली त्याप्रमाणेच करणार. तुम्ही का माझ्या बाबतीत गैरसमज करून घेता मला काही कळत नाही. असा गैरसमज करू मी बरा आहे म्हणजे वरलं काळ दिसलं तर आतलं काळ नाही, आतलं बरा आहे. मी सांगतो
बोलो का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी बेमान वचा वचा बोलू नगास का घालतेस तू थैमान अगदी उड्या बिड्या मारणार असं करेन तसं करेन गाडी मारलं विश्वालं आम्ही आलो गाडी तेव्हा 3 वर्ष वैताग आला भाडी अरे कपडे पण काढतो अरे या खोला फाडतो तर राजा आमचा खुला आहे मी म्हणतो खुला पण खुला आहे नाही खुला मग नाही खुला तर असं का तुम्ही म्हणतात तर म्हणतात हे खुला तुझ्या भाजला खुला हे असतं त्यांच्याकडे सगळं का झालीस तू बेमान तुझं भरलं कोणी असं वचा वचा बोलून का घालतस तू थैमान वचा वचा बोलून असं का घालतस तू फटाफट आणि प्रश्नांकडे वळूया बुवाच्या
सावन के झूलों ने मुझको बुलाया, वचा वचा बोलू नको ग सांगू मी किती, कृष्ण सखाची राधे करू नको निंदा, गर्वाभिमानाची अगं गर्वाभिमानाची झाली तू लवादा, गर्वाभिमानाची झाली तू लवादा, कृष्ण सखाची राधे करू नको निंदा. पिवळी झाली पिवळी झाली इवली इवली पिवळी. अरे बोलू काय तुम्ही तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे पण झाला आमच्याकडे होतं नमान 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 ताम ताम बेदाम बदाम. तुम्ही ते गम काय मी कंटाळून बोलतोय काय नाही ना गाणी पण मला लागतात ना. तर नमान झाला 3:30-4 वाजले आणि नमान झालं आणि रावण आला नाचायला. रावण ताशे विषय वाजवला आणि करकार आणि रावणाची फळी लावली आणि आत होता इच्छू इच्छू यु नो स्कॉर्पिओ. आणि तेव्हा पद्धत होती रावणच गाणं म्हणायचं आणि मागलं खेळलं यांनी मागचं कोरस म्हणायचा. आणि 4 वाजलेलो सगळे झोपे आपलं काय शाळेबी टाकून आपल्या म्हाताऱ्या बाबा नाचला 4 वाजवीत आणि रावण तलवारीवर लावून ढाल घेतला नाता आणि रावण आला एकदा वाजवलं रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला. तर मागलं खेळ पण होईल ना वाजवा. अरे रावण आला नाचून गेला रावण आला. एवढ्या चावला इचू चावल्याबरोबर आता करायचं काय पब्लिक समोर ना पब्लिक समोर बोलायचं कसं. तर म्हणतात एक कोड लँग्वेज बोलूया मागच्याला कळेल ना तर पेन होईल. तर कधी कोड लँग्वेज समजला वाजव. अरे रावण आला नाचून गेला रावण आला नाचून गेला अरे अरे इचू चावला. मागला पण झोपत वाजव. अरे 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 इचू चावला. 2-3दा झाला मला जो आला को असं काय मला सांगू आमच्याकडेच बोललं पण युट्यूबला गेलं नाही शिकत कुठे सगळ्या पोरांनो हे युट्यूबला इथे असलं काही माझी चांडीगिरी टाकलं मी काय वाईट बोलतो काय चांगला आहे चांगला आहे. मंडळात विषय झाला का लांबोऱ्या बाकी करायचं का जोक सांगतो गंमत हो काळोबांना बघतोय बोल आम्हाला वाईट काय बोलतोय वाईट काय बोलतोय. मागचं तसं बोलायला तसा कंटाळला ना. अरे 2-3दा असला 2-3दा झालं नाकाचा एवढा मारुती व्हायला मागचं रावण इचू चावला मेला इचू झाला. शपथ असा एक जो अजून आहे. पण ह्या जर युट्यूबला गेलं तर मला पास बनत होईल मामा पाऊस मामा आणि पहिलं माईकला वगैरे लावायचं ना मला रे झाला मामा लावून आलेला पाऊस मामा आणि एवढा कृष्ण. अरे सांगत म्हणाले कृष्ण एवढा आणि चालत जर तुझ्या अंगात हिमत असेल तर मामा भिडा सबसे ती पद्धत कशी मामा खाली बसणार कृष्णा मांडव एक पाय हित आणि चाकून आतवर जातो का मारायचा ना सारखा. मामा एक घेतला मामाने वर मारायला की मामाचा फेकून गेला. 4-5 झाड झालं कृष्णा माहिती सारखा सांगून नमला जर अंगात हिमत असेल तर कसला. आणि माई घेत तर लास्टला म्हणतो चालला 4थी-5थी वेळ झाली इथं पाय ठेवलं इथे एक पाय ठेवलं इथे चाकून मारतोय आणि लास्टला कृष्णा म्हणतो अरे मामा काय का म्हण पुढचं सांगू पण पंकज गाणे करून पाया बोलतोय त्याला आणि लास्टला मारतो अरे मामा काय का म्हण मारतात. आता राहिलं बघा हो लागली बुवा काही पण बोललो ह्याच्यावर काय बोलावं तुम्ही फक्त. आणि बुवा वापरी एक फरमाईश आहे
माझे आमचे परिवार आहे त्यांच्याकडून आणले आहे. वाडवडिलांची वहिवाट फक्त 2 कडे घेतोय. वाडवडील किती श्रेष्ठ होतात त्याचीही कला. आमची लायकी नाही तयार करायची लोक, आणि जर आमची तयार करायची लायकी नसेल तर तिला गालबोट लावायचाही आमचा अधिकार नाही. आणि हेच आम्ही सांगत असतो. बाऱ्या प्रतिस्पर्धा शाहिराला भाग दिलाच पाहिजे, त्यांच्यावर बोललाच पाहिजे, पण मर्यादा राखा. जेव्हा एखादी 4-5 वेळा ऐकून घ्यायचं तरी पण जर ऐकत नसेल तर मग एक इंजेक्शन घ्यायलाच लागतं. आणि त्या एका इंजेक्शनला एवढा त्रास होतो, तर बाकीचं माझं एक व्होल्टेशन भरून ठेवलं त्याचं काय करू मग? अशा मारी मला तुम्ही सगळं बोलत नाही. कुणी लिंपली असेल चुला, कुणी मारली असेल फूट. तुमचा आमचा वाढविला ज्याप्रमाणे बोर्डेगाव असला, या गावात कोणतरी पूर्वजाला असेल पहिला, तेव्हा त्यानं त्या पाषाणाचा कौल घेतला असेल, आणि एकापासून 21 झालं, 5पासून 25 झालं. आणि अशा प्रकारे गाव आज एवढा वसला, श्रीमंत झाला. त्या वाडवरील मूळ पुरुषाचा तेव्हा रस्ता नसेल ना, तेव्हा वाट नसेल ना, ज्या वाटेनं तो गेला ती वाट जन्माला घातली. ज्याप्रमाणे आपली पोरं जन्माला घातली त्याप्रमाणे ह्या माळाच्या वाटा आहेत त्याही त्यानं जन्माला घातल्या, त्या आता आपण बुजवतो. कुणी लिंपली असेल चुला, कुणी मारली असेल फूक, कुणी लिंपली असेल चुला, कुणी मारली असेल फूक. हरका कुंड्याच्या भाकरीना कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक. वैरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड, वैरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड. मेडी वाशांच्या संगतीला चापरा संगयाची जोड, चापरा संगयाची जोड. त्याच्या इष्टकीच्या बिया चैता वैशाखी खोवल्या, त्याच्या इष्टकीच्या बिया चैता वैशाखी खोवला. रडला करताना वाटणी भिजल्या पायली न रोवळ्या, भिजल्या पायली न रोवळ्या. अवघ्या कौलाना जोडून कोण्या धारणाचं आड, अवघ्या कौलाना जोडून कोण्या धारणाचं आड. किती बिराड पोसली नाही बिल नाही भाड, नाही बिल नाही भाड. किती रक्तळल्या जखमा, किती झिरले नवे घाव, किती झाले असतील गुन्हे आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव. आणि शेवटचा अंतरा तुमच्या चरणाशी होतोय, लक्ष असावं. मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन. सर्वाधी वाटेवर सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण. तुमच्या सगळ्या पूर्वजांना, तुमच्या सगळ्या मानवांना मी हा लहानसा शाहीर माझ्या पवित्र साजातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नाही गेलं पावसाला तर बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अनेक वेळा देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नाही म्हणताय, हरकत नाही, तुम्ही काय भाग सोडत नाही. मोठा प्रश्न आहे. तुम्हाला त्यावेळेला म्हटलं की अनेक प्रश्न आम्ही तुमची उत्तरं दिली, मान्य करा. मग त्यात काही वाईट असं वाटण्यासारखं नव्हतं. तर शाहीर आज मी प्रयत्न करतोय
तुम्ही म्हणता की प्रत्येकाला प्रश्न देतात पण बुवा नापास होतात. अरे पण जो प्रयत्न करतो तोच कधीतरी पास होतो, कधीतरी नापास होतो. आणि तुम्ही ग्रंथाचं नाव दिलं, गाईड दिलं आणि प्रश्न दिला तरी तुम्ही काय जवळ पण जात नाही. तर आज मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर त्या संत सद्गुरूंचं नाव महासुंदरी आणि तिलाच गौरदासी असे म्हणतात. शाहीर हे ग्रंथातच आहे महासुंदरी आणि तिलाच गौरदासी असे म्हणतात. तेव्हा शाहीर साडी चोळी नसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या संत सद्गुरूंचं नाव महासुंदरी अर्थात तिलाच गौरदासी असे म्हणतात. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शाहीर माझा प्रश्न आता तुम्हाला आहे ना, वावला रे वावला. माझा प्रश्न असा आहे की हे बळीराजा, हे शेतकरी राजा, तू जर आकडू कोणती बांधून तू जर शेतात गेलास तर तुझ्याकडे येणारी संकट ती दूर होती, तुझ्या वाट्याला कोणी जाणार नाही. हा वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं. आणि आमचं या प्रश्नाचं उत्तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे. शाहीर एक मुखडा घेतोय, घ्या. तर हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. अरे येईल आपत्ती संकट कराय त्याची खांडोळी. राशील जर का वाटेला, तो शेतकरी म्हणतोय माझ्या आकडे कोणती कमरेला आहे, ही जी काही आपत्ती आहे, ही काय अवदस आहे, ही जर माझ्या वाट्याला लागली तर काय होईल तो सांगतोय. येईल आपत्ती संकट कराया त्याची खांडोळी. जाशील जर का वाटेला, अरे जाशील जर का वाटेला तुझी होईल शाहिरांनी कोणत्याही पद्धतीने कुठल्याही तयार केलं, ज्याप्रमाणे त्यांनी बारीक केले त्याप्रमाणे बारीक केले. एकही आगाऊ शब्द बोललेले नाही, त्याचे 2-3 शब्द होते पलटवार केला, त्याच्या पलीकडे काही नाही. एक फक्त खानदारांची एक फरमाईश आहे ती घेऊया. आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले. राजपत्रे आणि उद्धव ठाकरे त्याची फरमाईश आहे. आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंदिरा संगे मशाल दादा गंगेत घोड संगे मशाल दादा गंगेत घोड
अरे गेली की तर या ठिकाणी वारी करण्याचा प्रयत्न केला आहे. आगावगिरी न करता आया बहिणीचा मान सन्मान ठेवून आगावगिरी न करता वारी केली आहे. आम्हाला आगावगिरी जमते आणि या ठिकाणी आज एकच खंत वाटते की आज जर लाईट असते प्रॉपर तर संदीप वाजे यांचा यंदा एक गड घातला आहे. रूप सजलंय धरतीचं नाटक सजलंय आरतीचं. आज तो घेता नाही त्याचं आमची इच्छा होती त्यांनी घ्यावा. तर अशोक शाहीर दुसऱ्या वारीला काय करायचं तर करा पण फक्त बोलायचं नाही आणि पापणी करायची ना. धन्यवाद.